ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. काल परीक्षिताने शुकमुनीने विचारलं, प्रल्हाद तर भगवत भक्तच होता, तरीही हिरण्यकशिपूला त्याला मारण्याची इच्छा का बरं झाली? मला प्रल्हादाची कथा सविस्तर सांगा. भागवतकारांची एक गोष्ट अजबच आहे, ते भक्तीखेरीज काहीच सांगत नाहीत. तुम्ही भगवंतांना विरोध केला तरी भागवतकार त्यात भक्ती आणतात. विरोधामुळं ज्याचा आपण विरोध करतो त्याचं सतत चिंतन मनन होतं आणि या चिंतनयुक्त विरोधात जितकी तन्मयता असती तेवढी तन्मयता भक्तीमध्ये सुद्धा येत नाही. वैराच्या अनुबंधामुळे माणूस जसा तन्मय होऊन जातो तसा भक्तियोगानेही तन्मय होत नाही. यासाठी ही हिरण्यकशिपूची कथा आहे. शुकमुनी सांगतात, राजन, आपला भाऊ हिरण्याक्षाचा वध विष्णूने केला हे समजल्यावर हिरण्यकशिपू अत्यंत संतापला. त्यांनी आपल्या भावाचा वध करणाऱ्या विष्णूंना मारण्याचा निश्चय केला. शोक करणाऱ्या आपल्या आईला तो म्हणतो, माते, शोक करू नकोस. हिरण्याक्ष शत्रूला सामोरा गेला आणि लढताना त्याला वीरगती मिळाली. हे अत्यंत प्रशंसनीय आहे. मी हिरण्याक्षाच्या वधाचा सूड घेईन. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. हिरण्यकशिपू ज्ञानी आहे पण अहंकारी व ममतामय ज्ञान त्याचं होतं. तो नुसता इतरांना उपदेश करतो, स्वतः मात्र काहीही आचरणात आणत नाही. हिरण्यकशिपूने आईला आणि हिरण्याक्षाच्या पत्नीला सांगितलं की या मृत्यूलोकात कायम कोणीही जिवंत राहू शकत नाही, पण त्यांनी मात्र ब्रह्मदेवांच्याकडनं कोणत्याही प्रकारे स्वतःला मृत्यू येणार नाही असं वरदान मागून घेतलेलं होतं. हिरण्यकशिपू मातेला सांगतो, आता मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अमरपद मिळवेन आणि मगच विष्णूशी युद्ध करेन. हिरण्यकशिपू तपश्चर्याला निघाला तेव्हा कयाधूने विचारलं, परत कधी येणार? त्यांनी सांगितलं, अनेक सिद्धी आणि अमरपदच मिळून येईन. हिरण्यकशिपूने घोर तपश्चर्या केली ते पाहून सर्व देवांनी लगेच स्वर्गलोक प्राप्त केला. इंद्र कयाधूला घेऊन इंद्रपुरीला निघाला. कयाधू आक्रोश करत होती, सोडा सोडा. तेवढ्यात नारायण नारायण करत नारद मुनी आले. नारदांनी पाहिलं की इंद्र कयाधूला जबरदस्तीनं नेत आहे. ते म्हणाले, हे देवराज, कयाधूला सोडा. या साधूला असं नेण्यास काय कारण आहे? तुमची ही अत्यंत चूक आहे, हे योग्य नाही. इंद्र म्हणतो, हिच्या पोटात शत्रूचा पुत्र आहे. मी त्याला मारल्यानंतरच कयाधूला सोडेन. नारद इंद्राला सांगतात, तू कयाधूच्या पोटातील मुलाला मारू शकणार नाहीस, कारण तिच्या गर्भात महान भगवत भक्त आहे. हे ऐकून इंद्रानं कयाधूला सोडलं आणि नारद प्रेमानं कयाधूला आपल्या आश्रमात घेऊन गेले. हिरण्यकशिपूची घोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रसन्न होतात आणि त्याला भेटायला येतात. ब्रह्मदेवाने कमंडलूतील पाणी हिरण्यकशिपूच्या अंगावर शिंपडताच त्याला दिव्य देह प्राप्त झाला. ब्रह्मदेव म्हणाले, बोला, काय हवं आहे? हिरण्यकशिपू म्हणाला, मला अमरत्व हवे. ब्रह्मदेव हसून म्हणाले, ते सोडून काहीही मागा. पण हिरण्यकशिपू अत्यंत सावध होता. तो म्हणाला, ठीक आहे, मला तुम्ही केलेल्या कोणत्याही प्राण्यापासून मृत्यू नको. मला दिवस रात्री, घरात घराबाहेर, जमिनीत जमिनीवर, आकाशात शस्त्रानं अस्त्रानं मृत्यू नको. युद्धामध्ये माझा नेहमी विजय व्हावा आणि मी सर्वांचा अधिपती व्हावं असं मला वरदान द्या. ब्रह्मदेव हसून म्हणतात, तथास्तु, आणि ते निघून गेले. हिरण्यकशिपूला वाटलं आपण अमरच झालो. त्यांनी लगेच सर्व देवांना स्वर्गातून हाकलून लावलं. त्यांनी लोकपालांना जिंकलं. त्यांनी ताबडतोब आपल्या राज्यात यज्ञ बंद केले. आश्रम नष्ट करून ब्राह्मणांना मारलं, गायींना मारलं. यज्ञातून देवांना पोषण होतं. गायीमध्ये देव राहतात आणि ब्राह्मण ज्ञानी होते, म्हणून सर्वांच्या वर हिरण्यकशिपूने अत्याचार सुरू केले.
बराच काळ हिरण्यकशिपूचं राज्य चाललं. शेवटी त्याच्या अत्याचारांना कंटाळून सगळे देव भगवंतांच्याकडे गेले आणि त्यांना शरण गेले. भागवतात वर्णन आहे की हिरण्यकशिपूचा दरारा इतका होता की पूजा स्वीकारण्यासाठी ब्रह्मदेव त्याच्या घरी रोज यायला लागले. नारद मुनी हिरण्यकशिपूची स्तुती करायला गंधर्वांना घेऊन हिरण्यकशिपूच्या दरबारात रोज जात असत. पंचमहाभूते हिरण्यकशिपूच्या इच्छेनुसार हालचाल करू लागली. पर्वतांनी सागरांनी आपणहून अनेक रत्न प्रकट केली आणि हिरण्यकशिपूला दिली. नद्यामधून अनेक रसांचे प्रवाह वाहू लागले. हिरण्यकशिपूची चाकरी सर्व देव इमाने इतबारे करू लागले. हिरण्यकशिपूंना कंटाळून देव भगवंतांना शरण गेले. तेव्हा त्यांची मनोकामना जाणून भगवंत म्हणाले, देवानो, घाबरू नका. उन्मत्त झालेल्या हिरण्यकशिपूला मी मारेन. तुम्ही योग्य वेळेची वाट पहा. वेद, ब्राह्मण, गायी, धर्म आणि यज्ञाचा जो द्वेष करतो तो लवकरच नष्ट होतो. भगवंतांचे बोल ऐकून देव शांत झाले आणि योग्य वेळेची वाट पाहू लागले. हिरण्यकशिपूला 4 मुलं होती. त्यातील सर्वात लहान आहे प्रल्हाद, पण गुणांच्या बाबतीत तो सर्वश्रेष्ठ होता. प्रल्हाद मोठ्यांच्या पुढं नतमस्तक होई. गरिबांच्यावर तो प्रेम करी. गुरुजनांना तो भगवत स्वरूप मानून त्यांची सेवा करी. बरोबरच्यांसह तो बंधुभावाने वागे. प्रल्हादाला लहानपणापासून खेळणं बागडणं आवडतच नसे. तो सतत भगवंतांचं ध्यान करत असे. त्याला भगवंतांचं दर्शन झालं की तो आनंदाने नाचे. अंतर्धान पावले भगवंत की तो रडायला लागे. भगवंतांनी त्याला मिठीत घेतलं आहे असं त्याला वाटायचं. तेव्हा तो प्रेमानं भगवंतांनी मिठीत घेतलं म्हणून आनंदाने हसायचा. भगवंतांचे जसे अनंत गुण आहेत तसेच प्रल्हादामध्ये अनंत गुण आहेत असं भागवतात सांगितलेलं आहे. प्रल्हाद आता 5 वर्षाचा झाला. शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि अमर्क यांच्याकडं शिकण्यासाठी हिरण्यकशिपूने प्रल्हादाला पाठवलं. षंड अमर्क यांच्या गुरुकुलात प्रल्हादाचं शिक्षण सुरू झालं. एक दिवस प्रल्हादाला प्रेमानं मांडीवर घेऊन हिरण्यकशिपू विचारतो, बाळा, तुला कोणती गोष्ट चांगली वाटते जी तुला गुरुजींनी शिकवली आहे ती सांग बरं. प्रल्हाद सांगतो, बाबा, घर हेच अधोगतीचं मूळ कारण आहे. म्हणून ग्रहत्याग करून उन्हात जावे आणि तिथं तप करून भगवंतांना शरण जावे. हे ऐकून हिरण्यकशिपू हसला आणि म्हणाला, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून लहान मुलांची बुद्धी अशीच बिघडते. राजानं गुरुजींना धमकावत विचारलं, काय चाललंय हे? तुम्ही कसलं शिक्षण दिलंय माझ्या मुलाला? परत असं होता कामा नये. मुलांच्यावर नीट लक्ष ठेवा. शत्रूचे काही लोक पाठशाळेत घुसून मुलाला बिघडवत आहेत असं मला वाटतं. हिरण्यकशिपू असुर आहे, वाईट आहे, पण त्याच्याजवळ एक उत्तम गुण आहे आणि तो गुण आपल्याकडं नाही. आपली मुलं काय शिकत आहेत यावर आपलं नीट लक्ष आहे का? हिरण्यकशिपू प्रल्हादाला काय शिकवायचं आणि काय शिकवायचं नाही हे शिक्षकांना सांगतो. प्रल्हादाला त्यांनी गुरुकुलातच पाठवलं आहे, जेथे इतर मुलंसुद्धा शिकत आहेत. तिथं प्रल्हादाला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाही. हिरण्यकशिपूनं आपल्या मुलाला कोणतीही खास सवलत शिकण्यासाठी दिलेली नव्हती. प्रल्हाद पुन्हा गुरुकुलात आला तेव्हा षंड अमर्क त्याला विचारतात, तू खूप शहाणा आहेस रे. खरं सांग, तुला हे उत्तर द्यायला कुणी शिकवलं? तुझा बुद्धिभेद कुणी केला? प्रल्हाद सांगतो, गुरुजी, वेदांनाही ज्यांचं वर्णन करणं अशक्य झालं नाही, ज्यांच्यामुळं मी व परका हा भेद नष्ट होतो, तो परमात्मा श्रीहरी आपल्या दृष्टीनं मला भडकवत आहे, माझा बुद्धिभेद करत आहे. एवढं बोलून प्रल्हाद गप्प बसला. पण गुरुजींना मात्र आता भीती वाटायला लागली. पुन्हा काही दिवसांनी प्रल्हादाचं उत्तम शिक्षण झालं. साम दाम दंड व भेदमध्ये तो पारंगत झाला. आसुरी वेदांत तो चांगला शिकला.
वेदांताचे दोन प्रकार आहेत, दैवी वेदांत आणि आसुरी वेदांत. जेव्हा दुसऱ्याचा तसंच स्वतःचा उद्धार करण्यासाठी वेदांताचा उपयोग केला जातो तो दैवी वेदांत. पण जेव्हा आपल्या दोषांचं समर्थन करण्यासाठी वेदांताचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला आसुरी वेदांत म्हणतात. षंडामर्क प्रल्हादला घेऊन कयाधूकडे गेले आणि सांगितलं की प्रल्हादाचं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे. कयाधूला खूप आनंद झाला. आईनं त्याला नवीन कपडे घातले प्रल्हादाला आणि बाबांच्याकडे नेलं. प्रल्हादाने हिरण्यकशिपूला बाबांना आपल्या साष्टांग नमस्कार केला. राजाने त्याला आपल्या छातीशी धरलं. नंतर त्याला मांडीवर बसून हिरण्यकशिपू म्हणला, बाळा, गुरुजींच्याकडून जे काही शिकलायस त्यात सर्वात जे काही चांगलं असेल तेच मला सांग. प्रल्हाद म्हणतो, श्रवणम कीर्तनम विष्णोर स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. अशा प्रकारची नवविधा भक्ती भगवंतांच्या चरणी समर्पित करणं यासारखं जगात दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. यालाच मी उत्तम शिक्षण समजतो. हे ऐकताच हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. तो थरथर कापायला लागला. तो ओरडून शिक्षकांना म्हणाला, अरे नीच ब्राह्मणानो, तुम्ही माझ्या मुलाला हे काय शिकवलं? नक्की तुम्ही माझ्या शत्रूशी हात मिळवणी केलेली असणार. गुरुजी सांगतात, महाराज, आम्ही हे काहीही शिकवलेलं नाही. आम्हाला विनाकारण दोष देऊ नका, कारण ही प्रल्हादाची उपजत बुद्धी आहे. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादाला मांडीवरनं खाली टाकलं आणि दैत्यानं आज्ञा दिली की याला बाहेर न्या आणि ताबडतोब ठार मारा. हा मारण्याच्याच योग्यतेचा आहे. सर्व दैत्य मारा तोडा म्हणत प्रल्हादावर शस्त्रांचे वार करू लागले, प्रहार करू लागले. पण प्रल्हादाला काहीच होत नव्हतं. प्रल्हादाला सर्व शस्त्रांमध्ये भगवंतांचं दर्शन होत होतं आणि ते पाहून तो शांतपणे हसत असायचा. हे बघून हिरण्यकशिपू घाबरला. त्यांनी प्रल्हादाला मारण्याकरता त्याला हत्तीकडनं तुडवलं. प्रल्हादाला विषारी साप डसवले. प्रल्हादाला पर्वतकड्यावरून खोल टाकलं, ढकललं, आगीत टाकलं, त्याला विष पाजलं. पण प्रल्हादाला काहीही झालंच नाही. हिरण्यकश्यपू विचार करायला लागला. पण प्रल्हादाला त्याला मारण्याचा एकही कोणताही उपाय सुचेना. हा कशानेही मरत नाही. नक्की ह्याच्या मागं कोणती तरी शक्ती आहे आणि ती कोणती शक्ती असेल, याच्यामुळं माझा मृत्यू ओढवेल काय, असा मनात त्याच्या विचार आला. विचारमग्न हिरण्यकशिपूला पाहून षंडामर्क धीर देण्यासाठी म्हणाले, स्वामी, तुम्ही तर तीनही लोक जिंकलेले आहेत. तुम्हाला चिंता करायचं कारण काहीच नाही. हा तर प्रल्हाद 5 वर्षाचा आहे. तो आपल्याला कसं बरं मारेल? 2 दिवसात शुक्राचार्य येतील. शुक्राचार्य आल्यावर आपण त्यांचा सल्ला घेऊन काय ते ठरवूया. तोपर्यंत प्रल्हादाला पुन्हा शाळेत पाठवा. आम्ही सुद्धा त्याला नीट वशणीवर आणतो. गुरुजींचा सल्ला राजाला पटला. प्रल्हादची पुन्हा शाळा सुरू झाली. आता गुरुजी प्रल्हादकडं विशेष लक्ष देऊ लागले. पण प्रल्हादाला हे हाणामारी, हिंसा, सुडाचं शिक्षण आवडत नव्हतं. तो काहीही न बोलता केवळ गप्प राहत असे. एक दिवस गुरुजी बाहेर गेले. त्या मुलाने प्रल्हादाला खेळायला बोलवलं. प्रल्हाद महाज्ञानी होता. त्याने अत्यंत मधुर शब्दांनी सर्व मुलांना जवळ बोलवलं आणि तो म्हणाला, मी तुम्हाला नवीन गंमत सांगतो. प्रल्हादनं सोप्या शब्दात मुलांना भागवत धर्माचा उपदेश केला. तो मुलांना म्हणाला, आपल्याला नरदेह मिळालेला आहे, त्याचं आपण सार्थक करायला हवं. त्यासाठी सर्वांनी लहानपणापासूनच भक्ती, भजन, श्रवण, कीर्तन करून भगवंतांच्या प्राप्तीसाठी साधना केली पाहिजे. प्रल्हाद चरित्र हेच शिकवतं की आईवडिलांनी मुलांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार चांगल्या रीतीने केले पाहिजेत. मुलं म्हणतात, प्रल्हादा, आत्तापासून कशाला भजन करायचं? आम्ही म्हातारे झाल्यावर भजन करूया ना. तेव्हा प्रल्हाद सांगतो, भजन कीर्तन लहानपणीच होऊ शकतं, म्हातारपणी नाही. शारीरिक दुर्बलतेमुळं म्हातारपणी देहाची भक्ती होते, देवभक्ती होत नाही. हे ऐकून मुलं म्हणतात, मग
तरुणपणी आपण भक्ती करूया, भजन करूया. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, तरुणपणी तर इंद्रियांचेच लाड होतात, त्यामुळं भजन कीर्तन होत नाही. मुलं म्हणतात, मग भगवंतांना प्रसन्न करायची तरी कसं? गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.